देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. देवाने एका डोळ्याची दृष्टी हिरावून घेतली तर नियतीने दुसऱ्या डोळ्याची. वर्गातला मित्र आहे तो आला तर त्याला बोललो थांब, तर त्याने असं असं गपकेन दारानं फिरवलं का तर गपकेन इथं बसलं. डोक्यावरून मायेचा हात फिरवणारी आई अगदी कोवळ्या वयात दूर गेली. आय नाही ते गेली टाकून 2 वर्ष झाली. मग तू एकटाच आहे? एकटाच आहे, मीच आता सांभाळते. असं मग काय करू, वडील आहे. आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेची चुणूक लहान वयातच दाखवली. हा कोणी केलाय गाडा? आम्ही. कसं काय? काय सिंपल आहे. काय सिंपल आहे सांग. हा ही जी आहे ना हा. ही फळी हा. आणि खाली सळी आहे ना, हा. त्या सळीला हे असं रिंग आहे ना, ते अशी हे करायची घुसवायची आत, हा. साईडने तार किंवा दोरी. मग तुम्हाला ही आयडिया कुठून आली? ठेच लागली माझ्या पायाला, पाणी आले ग तुझ्या डोळ्याला, जन्म दिला हिने मला, उपकार हा मोठा झाला. ईश्वराच्या कृपेने लाभलेल्या मधुर आवाजाच्या जोरावर आपल्या जगातील अंधार दूर करण्याची जिद्द बाळगणाऱ्या महत्वाकांक्षी मुलाची हृदय पिळवटून टाकणारी ही गोष्ट. मंडळी नमस्कार. सह्याद्रीच्या पवित्र मातीत तोरणगडाच्या पश्चिमेला कोलंबी गावात राहणाऱ्या 50 कुटुंबांपैकी हे एक कोळीतकर कुटुंब. आणि ह्या घरात राहणारा, जमिनीवर राहून आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बाळगणारा प्रतीक. वय वर्ष फक्त 12. समज मात्र 22 वर्षाच्या युवकापेक्षा कितीतरी जास्त. प्रत्येक गणेश कोळीतकर. कितीला आता तू? 6वीला. आणि शाळा कुठे तुझी? वरती बुद्रुक. किती लांब आहे? तरी 1 किलोमीटर आहे. जातो का? आ जातो कसा? ते आहेत ना आत्याची, एक आत्याची मुलगा आहे हा. आणि एक भाऊ आहे. तुला जोडून येतो का? मग शाळेत लिहायला वाचायला ते कसं करतो? म्हणजे सर दादा शिकवतात ना आम्हाला, हा. ते ऐकून सर पाठ करतो पूर्ण. 12 12 24 12 36 12 44 12 25 60 12 72 12 84 12 96 91 60 12 21. अरे वा. पण मग तर शाळेत तुला जर काही समोर बोर्डवर लिहिलं नाही तर मग तू कसं विचारतो? मला नाही कळत सर मुलांना शिकवताना मला सांगतात सर तू पण लक्ष दे. हा. मग तू सगळं लक्षात ठेवतोस. हा. मग ते परीक्षेला कसं करतो? हा. परीक्षेला रायटर म्हणजे सर आता रायटर आम्ही सांगाल ना ते रायटर लिहिणार. म्हणजे रायटर म्हणजे आता मुलगा असतो तुझ्या बरोबर लिहायला? हा. बरं बरं. म्हणजे तू अभ्यास करतोस आणि रायटर तो लिहितो? हा. बरं. मग तू अभ्यास कसा करतो मग? म्हणजे सर आता हा सर एक पेपर आहे हा. ना, तो वाचून दाखवणार हा. आणि मी त्याचं उत्तर सांगणार. अच्छा. आणि तो रायटर लिहिणार? हा. पण मला एक सांग की तू अभ्यास कसा करतो? पण म्हणजे शिकवलेलं तुला सर प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची, लिहायचं काहीच नाही, मग म्हणजे सर लिहायला नाही लावत सर मला कधी. मग तू कसं काय पाठ करतो? ऐकूनच? हा. पाढे कविता सगळं? हा. ही तुझी दृष्टी जी गेली ती अशीच गेली पहिल्यापासून का काय झालं होतं? ह्या डोळ्याला आहे ना मोतीबिंदू आहे, पूर्ण तो काढू शकत नाही कारण नसतात ते. अरे बाप. हा. आणि ह्याला बॅट लागली. तो हॉकी दांडूक असते ना, हा. ते हॉकी खाताना मला हॉकी क्रिकेट नाद होता. हॉकी खेळत होतो. हा. तर तो एक शाळेतला वर्गातला मित्र आहे तो आला तर त्याला बोललो थांब, तर त्याने असं गपकेन दारानं फिरवलं का
तसं क्रॉपकेन इथं बसलो. मग आता तुला दृष्टी पूर्ण बंद आहे. हा रोजची कामं कशी करतो? मला सर आता मग इकडं तर माहिती आहे. हम्म. मग मी जातो एकटा. परत मला अंदाज झालाय सर. हां जेवण वगैरे मी स्वतः करतो. हां का? आणि आंघोळ वगैरे रोजची कामं करतो मी स्वतः. स्वतः करतो. हा. तुला कोण सहकार्य करत नाही? मग तुला कुठं असं दुकानावर कुठं इथून गावात जायचं असेल तर मग दुकानावर नाही जात कधी, पण मी गावात जातो. मग ते कसं जातो? मला माहिती आहे सर. आमच्या इकडचा रस्ता असं मला माहिती आहे, एकदम पाठ झाले. हां का? मग तसं मध्ये एखादं बाबा कोणी आलं अचानक गुरु बिरू काय तर साईडला व्हायचं. मग तुला कसं कळतं ते? घंटी असते ना बैलांना. ती बैलाला घंटी असते पण तुला कसं कळतं ते? एखाद्या गुराच्या गावात घंटी नसली तर मग तू कसं बाजूला होतोस? त्याच्या पायाने. हां का? मग तुला समजतं करून काहीतरी आले गाडी बिडी किंवा गुरु हा. बिरू आले. हा. मग असं का पडला बिडलास का? मग आता तू खेळतोस का परत क्रिकेट वगैरे? नाही आता नाही. मग आता कोणते खेळ खेळतोस? म्हणजे फुटबॉल वगैरे. व्हेरी गुड. गेला डायरेक्ट बाहेर. कसं काय? तुला कसं कळलं बाहेर गेला म्हणून? माहिती आहे सगळं. हो का? माहिती. लांबून कुठलं राहता? हा गुड. ती शाळा आहे ना, हां त्या शाळेपासून एकटं राहतो. हां का? आता मी तुला म्हणलं तर मला पाणी घेऊन ये, प्यायला आणशील का पाणी? हा. आणतो का? आणतो का? हा. आण बरं मला पाणी प्यायला. मंडळी वय वर्ष फक्त 12 आहे मुलाचं. खेळताना दृष्टी गेली पण सगळी कामं तो अंदाजावर अगदी व्यवस्थित करतो. नको त्या वयात त्याला हे अंधत्व आलंय, त्या पोटी आजार पण आलाय. फक्त अंदाजावर चाललाय तो. इकडे आहे ना. आता हे घर नवीन आहे का त्यामुळे त्याला अंदाज नाही का? या. बाळाला म्हटलं मला पाणी प्यायला आण. बाळ गेलं अंदाजाबरोबर. खरं देव ज्यावेळेस एखाद्या माणसाला एखाद्या गोष्ट कमी देतो ना त्यावेळेस त्याचे बाकीचे सेन्स बहुतेक ॲक्टिव्ह असतात. थँक्यू दादा. तेरी आसमां बस 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 बस. तुला एखादं गाणं बिन येतं का? देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा मी देवाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ईश्वराने भले प्रतीकच्या डोळ्यातला प्रकाश हिरावून घेतला असेल पण आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर शालेय शिक्षण घेत आहे, ते देखील इतर मुलांसारखं ब्रेन लिपी न वापरता. एवढंच काय तर घरातील कामासाठी चक्क एक गाडा तयार केला आहे. आश्चर्य वाटलं ना? मी सुद्धा क्षणभर अवाक झालो. ही गाडी कोणी केलेली? गाडा हा आम्ही बनवले. तुम्ही? कसं काय? मंडळी हे बघा प्रतीक इथे आहे आणि तो गाडा तिकडे आहे. त्याला माहिती बरोबर गाडा कुठे आहे. कुठे आता गाडा तो? फक्त अंदाजावर. सावकाश जा. चला आता आमचा बॉय. गाडा दाखव ना गाडा. हा कोणी केलाय गाडा? आम्ही. कसं काय? काय सिंपल आहे. काय सिंपल आहे सांग. हा ही जी आहे ना, हा. ही फळी हा. आणि एक खाली सळी आहे ना, हा. त्या सळीला हे असं रिंग आहे ना, ते अशी हे करायची घुसवायची आत. हा. साईडने तार किंवा दोरी. मग तुम्हाला ही आयडिया कुठून आली? आम्हाला माहिती आहे सर. माहिती सगळं? अरे हुशार आहे तुम्ही. मग तुम्ही काय करता गाडीचं त्या? सर वापर करतो. काय करता? बिट्टा आणण्यासाठी किंवा जांब आणण्यासाठी किंवा काय आणण्यासाठी.
जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. हो, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेस लागली माझ्या पायाला, पाणी आले ग तुझ्या डोळ्याला. ठेस लागली माझ्या पायाला, पाणी आले ग तुझ्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. उन्हातानात राबते आई, सारं शिक्षण आम्हाला देई. उन्हातानात राबते आई, सारं शिक्षण आम्हाला देई. वय वर्ष फक्त 12, पण देवानी ह्या बाळाची दृष्टी काढून घेतली. आत्ता तो म्हणत होता, एक गवळण त्याने म्हणली, ठेच लागते माझ्या पायाला, पाणी येते तुझ्या डोळ्याला. पण त्या डोळ्यात ज्या पाणी येणार आहे ती आई या जगात नाही आहे, म्हणजे ह्याच्या जगात नाही आहे. ती आई ह्याच्यापासून दूर गेलेली आहे. तो फक्त त्यांच्या वडिलांबरोबर राहतो आहे. अलौकिक बुद्धी या बाळाला आहे. त्याला पण पुढं शिकून मोठं व्हायचं आहे, स्वप्न त्याची पण आहेत. पण ह्या दृष्टीमुळं तो कुठं थांबत नाही आहे. विचार करा, प्रत्येक गोष्ट तू आठवून डोक्यात ठेवून पाठ करतोय. पाढे, कविता, गवळणी, अभंग सगळं काही. पण मला एक तुम्हाला उत्तर सांगाय, प्रश्न विचारत आहे. बोल ना. मी जे फर्स्ट नंबरला अभंग म्हणलं ना, तो अभंग कोणी लिहिलाय? अभंग कुणी लिहिलाय? विठ्ठल माझा माझा माझा, मी विठ्ठलाचा ना. हा, नामदेवानी? नाही, मग तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी. बघा मंडळी, बुद्धीत किती फरक आहे. वय वर्ष 48 आणि वय वर्ष 12. मला त्या संतांचं नाव आठवत नव्हतं, जा अभंग त्याने लिहिलाय. त्याला बरोबर माहिती आहे. ईश्वराचं दुसरं नाव म्हणजे आई. प्रत्येक ठिकाणी तो पोचू शकत नाही, म्हणून त्याने आईला बनवलं असं म्हणतात. 9 महिने जिने पोटात वाढवलं, जिच्यामुळे हे जग पाहिलं. जिने बोटाला धरून चालायला शिकवलं, त्याच आईने हात सोडला अगदी कायमचा. हे ईश्वरा, तू एवढा निष्ठुर कसा काय होऊ शकतोस? वडील हाय तर आय आता गेली तिकडे, तिथं कवा कुठं गेली ती कुणी बघितली बाबा? म्हणजे आय नाही, ते गेली टाकून 2 वर्षे झाली. तर मग तू एकटाच आहे? एकटाच आहे, मीच आता सांभाळते. असं मग काय करू, वडील आहे. मग ती का गेली? आता का गेली? नाही, ह्याच्या अशा आजारपणामुळे गेली का? आता काय तिकडे पुण्याला गेली होती. हा. ती सगळीच गेली तिथ पुण्याला. हा. मग तिने काय केलं, ती ह्याला टाकून त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि गेली. एकटेच होतं घरी, एकटाच होता, रडत होता. हा. मग काय झालं काय माहिती, अचानक त्यांची भांडणं झालीत आणि कुलूप लावून गेली. घरात तू एकटा होता? हा, मी समोरचे होते ना, तर त्यांना खूप आवाज मारला, पण ते झोपी गेले. ते डोळ्यांचा प्रकाश गेला म्हणून काय झालं? जिद्द कुठेही कमी झालेली नाही. आपल्या आजारपणाचं त्याला जराही दुःख नाही. आयुष्यात पॉझिटिव्ह कसं राहायचं हे मला ह्या 12 वर्षाच्या प्रतीककडून आज शिकायला मिळालं. एक दरवाजा बंद झाला की इतर दरवाजे उघडतात, परंतु आपण दरवाजा ठोठवायला हवा. आता तुला शिकून पुढं काय व्हायचं बाळा? काय स्वप्न आहे तुझं? माझं स्वप्न असं आहे की मला वादक बनायचंय, वादक आणि गायक. कोणतं वाद्य वाजवणार तू? पक्वात. अच्छा. आणि कुठं तू म्हणजे क्लास वगैरे लावलाय का याचा? नाही, म्हणजे आता लावणार आहे. बर. मला डॉक्टर किंवा आमचे शाळेचे शिक्षक किंवा पंचायत समितीचे मॅडम आहेत ना, हां. चौधरी मॅडम, त्या सुद्धा भेटून आले. बर. आणि चरवडीचे मॅडम सगळे भेटून आले. बर. पण मग त्यांची वय आता ते बोलले, तुला जायचंय ना शिकवायला, तर शिकायला तर आम्ही तुला पाठवू, पण पप्पांची परवानगी पाहिजे. पप्पा तर हा बोलतात, ते काय विषय नाही. आणि माझं तर आहेच तयार आहे. मंडळी, या दादाचं स्वप्न आहे. त्याला इंजिनियर, डॉक्टर किंवा काहीच व्हायचं नाही. त्याला त्याच्या मर्यादा माहिती आहेत आणि त्याला त्याचे काय म्हणतात ते स्ट्रॉंग पॉईंट पण माहिती आहेत, बलस्थानं. त्याला गायक व्हायचं आहे आणि वादक व्हायचं आहे.
आत्ता आपण त्याची गाणी ऐकली, एवढ्या सुंदर आवाजात त्यांनी गाणी म्हणली ना, आणि त्याला पकवात पण वाजवायचं आहे. मला तुम्हाला विनंती करायची की ह्याचं स्वप्न पूर्ण करायला आहे ना, थोडाफार आपण हातभार लावूया. देवाने त्याला एक गोष्ट कमी दिली, पण त्याचा आवाज किती सुंदर आहे, त्याला गळा सुंदर दिला आहे, तो छान गाणे गाऊ शकतो आहे आणि त्याला पकवाज पण वाजवायचं आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जरा हातभार लावा अशी माझी विनंती आहे. त्याला थोडीफार मदत केली तर तो कुठेतरी क्लास लावू शकतो गायनाचा आणि वादनाचा. एक गोष्ट कमतरता आहे त्याच्यात, पण जिद्द कमी नाही आहे. तो शिकणार आहे चांगलं गायला, तो शिकणार आहे चांगलं वाजवायला, आणि तो शिकणार आहे चांगलं माणूस बनायला. प्रणव गणेश कोळीतकर. प्रणव हा प्रतीक तुम्ही सख्य भाव आहे का? आणि अच्छा. आत्याचा मुलगा आहे. त्याचा मुलगा म्हणजे तू लक्ष्मण हा राम, हा रामायणातला है ना. म्हणजे त्याचा वाट दाखवला तो असतो का शाळेत न्यायला? घेऊ हा सख्खा भाव आहे. मग आपल्या भावाची मदत कशी करतो तू? म्हणजे आणि चांगली कर हा ना, काय काय करतो त्याला मदत? त्याला ताट वगैरे धुतो, नाही ताट नाही स्वतः धुतो, हां आणि फक्त जेवण असं देतो. अच्छा. मग तुला कपडे वगैरे काढून देतो का? हा आजी देते, अच्छा. कारण त्याला पण उरका लागतं आणि आम्हाला उरका आधी तुम्हाला किती अवघड वाटतं माणसाचं? काय सांगायचे, अवघड वाटते का नाही वाटते? मग आधी बरा होता का हा? नाही हो, तेव्हा होता आपण असा वर बघायचा, हां जरा व्हायचा असा वर बघायचा. म्हणजे तो 7व्या महिन्याचा आहे, बरं. त्याला सुसनला टाका होता 2.5 महिने हां काच मध्ये. हां मी तुम्हाला आता पण आमची वृत्ती बुद्रुक काचत होता 2.5 महिने. मग ते तसा आला घरी, ते आणला मग असा वर थोडासा तिरका बघायचा ना, वर ते काचत वर बघितलेलं ते, हां त्यामुळे मग ते लावलं बाबा. ती काय ती बॅट कसली ती म्हणून हे बघितली ओके. खात्यात ती. अच्छा. मी आता पण आम्ही वृत्ती बुद्रुक अजूनपर्यंत मी दवाखान्यात नेला होता त्या गेल्या वर्षी, हां तर नाही डॉक्टर म्हणलं की नाही तवाच आणायचा. लागल्या नेला होता तर त्याला आजारी झाला, हां सर्दी झाली. हजर असलो तर नस ते घ्याय ना ते, त्याच्यानंतर नेलाच नाही लवकर. हां. मग आता उपचार नाही होऊ शकत नाही याच्यावर? नाही. एक तर नवीन डोळा एवढंच नानाला. बर. हा नानाला आमचा. तुला कसं कळलं? आमच्या नानाची गाडी मला ओळखली. कशी काय? हा. हे गाडीच्या आवाजावर तुला कळतं कोण आलंय? नाना, काका आणि पप्पा. पप्पांच्या गाडीची कळते. आता ही कोण झाली गाडी? ही नानाची. हा आणि पप्पांची कुठली आहे? शाईन आहे. मग ती कशी वाजती? आता आवाज कसं काढते? तरी पण. सगळं कळतं. आणि अजून कोणाची वाजती? आज आमची काकाची, ती कशी असती? मामांची. ती खळखळ वाजते ते मामांची कुठली आहे? ऍक्टिव्ह आहे. त्यांची ऍक्टिवा. जी खळखळ वाजते ती ऍक्टिवा. हा आणि शाईन? तिचा आवाज कळत असेल, कारण ती गाडी ती वरून स्लो येतात ना, मग समजायचं कारण आपलीच गाडी आली. वरून स्लो गाड्या येतच नाही, थांबण्यासाठी स्लो येतात वरून. हा, म्हणजे घर आलंय म्हणून गाडी स्लो होती. मग तुला कळतं की बाबा ही काकाची आहे का नानाची आहे का पप्पांची आहे. अच्छा. तुम्ही ह्याला रोजचं सांभाळायला किंवा ह्याला रोजची कामं करायला काय काय अडचणी येतात? काय हो त्याला अडचण काय बाबा, त्याला ते सगळं द्यायला लागतं, घ्यायला लागतं. हो. बाथरूमला गेला तरी जा नेऊन बसवायला लागतं, नेऊन त्याला रे. नाही मी स्वतः स्वतः जातोच, पण ती धडकतो ना ह्यात तिथं तिथं इथं तिथं इथं ऐकणार. आपण सरळ लावायचं वाटेने की बाबा हिकल्यावर ह्या रस्त्याने जा, हा, हा. असं करायला लागतं. पाणी द्यायला लागतं पुड्यामध्ये त्याच्या तांब्या, त्याच्यावर नंतर ताट द्यायचं, हा. मग त्याला जेवतो ते. मग काय अच्छा. तर आंघोळीला पाणी दिलं तरी तो काय आंघोळ करीत नाही. पाय हात पाय धुवायला आपण लोवायचं, कपडे आपण त्याला द्यायची तर हातामध्ये. काय करायचं, अशी करायला लागते. बाळा तू अभ्यास कसा करतो म्हणलास? म्हणजे आता ब्रेलिपी आहे, हा. दिली पंचायत समितीकडून. हम्म. मी अजून शिका. आता सर बोलले आता तुला मी इथं कसं शिकवते, लोक तिकडे शिकवतील. ब्रेन लिपी का? हा. हे एक आहे रायटिंग आहे. अच्छा. हे तुला किट कोणी दिलं पूर्ण ब्रेन लिपीचं? हे कोणी दिलं किट? पंचायत समितीचे मॅडम. अच्छा. मग तू ह्याच्यावर वाचण्याचा कधी प्रयत्न केलास का? सर मी वाचण्याचा प्रयत्न करते, पण सर मला जमत नाही. हा ना. नाही तुला तर शिकवायला कोणतरी पाहिजे ना. तुला कसं का? सर बोलले तू मी तर काय तुला शिकू शकत नाही, पण मला तर येत नाही. सर ना शिक्षकांना कसं येतं. हा ना, मग ज्या ठिकाणी तुला ब्रेन लिपी शिकवतात ना त्या शाळेमध्ये तुला ऍडमिशन घ्यायला लागेल ना. पुण्यात वगैरे आहे ते शक्य. बोसरीमध्ये जाणार होतो, हा. पण आता ते डॉक्टर आलते ना काय आमच्या शाळेवरती वृत्ती बुद्रुकला, हा.
ते असं ते डॉक्टर बोलले मी तुला मी द्या सोड त्याला तिकडे दुसऱ्या शाळेत सांगतो. बर. ते सर बोलले की वही आहे तुला वेगळी, पेन पुस्तक वेगळी तिकडं सगळं वेगळं असणार बरोबर. हा पण तू तयारी जायची. हा ते बोलले की आम्हाला येणार नाही तुला येणार. हा तुला सगळं वाचता येणार हाताने सगळं असं टच करून. तुला आहे ना काय लिहिलंय ना ते पण कळणार टच केल्यानंतर. दे बा तुला खाऊ. वीर ना. वीर प्रणव. प्रणव हा प्रणव छोटा भाऊ, हा प्रतीक, हा वीर. गुड. तुम्ही काय खेळता इथं? तुम्ही काय खेळता इथं? गुड. तुला कसं कळलं बॉल ते घालाय म्हणून? कसं कळतं तुला? कसं काय रे बा? व्हेरी गुड. आता पडला होता हा वीर. डाय हाणते ती. डाय बिया थरले मारते. हा ना साईडला वा. साईडला वा. तुला कसं कळलं मी आले म्हणून? मग काय गेला. अजून कुठले कुठले खेळ खेळतो बाळा? खेळत नाही पण मला आवडतात कबड्डी. मंडळी मला गायक आणि वादक बनायचे, मला तुमच्या मदतीची गरज आहे. समोर आहे कोणाचा? नाही ती दोघंच फक्त. बरोबर मारला त्यांच्याकडे तू. भलेही त्याची दृष्टी गेली असेल पण प्रतीक आहे ना कोणत्याच कामात कमी नाही, ना खेळण्यात ना अभ्यासात काहीच. फक्त कमतरता आहे तुमच्या मदतीची. तुम्ही त्याला मदत करा. त्याला गायनात आणि वादनात करिअर करायचं. तुम्ही सहकार्य केला तर तो अंध मुलांच्या शाळेत भरती होऊ शकतो, ज्या ठिकाणी त्याला वादन गायन ज्यामध्ये त्याला रस आहे ना त्या गोष्टी तो करू शकतो. मी तुम्हाला अगदी मनापासून आवाहन करतो की तुम्ही या लेकराला मदत करा. त्याची दृष्टी गेलेली आहे पण जिद्द कमी झालेली नाही. तो शिकणार आहे गायनाला, तो शिकणार आहे वादनाला, आणि तो शिकणार आहे चांगला माणूस बनायला. हो ना बाळा? नक्कीच तुला मदत होईल बाळा, काळजी करू नको. बाळा आता आईची आठवण वगैरे येत नाही का? आणि येणार पण नाही. तुला आठवत नाही? तू पाहिली ती आईला लहानपणी? नाही आठवत? बरं ठीक आहे चालेल. आपलं एक डोक्यात ठेवून पाठ करून ठेवतोस. तू ते ब्रेन लिपी शिकलास ना तुला मग ह्याची गरज नाही असेल ध्यानात ठेवायची. तुला ते लिहून ठेवता येईल त्या ब्रेन लिपीमध्ये. सगळं येऊ शकतो. हां म्हणजे तुला असं वाचता पण येऊ शकतं ना बोट ठेवून ब्रेन लिपीने. सगळं साहित्य. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा मी देवाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. चला थँक्यू दादा. प्रतीक वेलकम. येऊ का आता? एकदा सेकंड कर. चलो बाय बाय. चल सावकाश जा. मंडळी, या जगात असे खूप डोळे आहेत ज्यांनी हे जग सुंदर आहे हे फक्त ऐकलंय, पाहिलं नाही. या जगात असे खूप डोळे आहेत ज्यांनी आपल्याला जन्म देणारी आई पाहिली नाही. या जगात असे खूप डोळे आहेत ज्यांनी आपला स्वतःचा चेहरा सुद्धा कधी पाहिला नाही, ज्यांनी चंद्र पाहिला नाही, सूर्य पाहिला नाही, ज्यांना भरून आलेलं आभाळ काय असतं माहीत नाही, ज्यांनी साठवून घेतलाय सुगंध मन भरून पण फूल पाहिलं नाही. एवढंच नाही तर माणूस कसा असतो हे सुद्धा पाहिलं नाही. कारण का तर ते पाहू शकत नाहीत. चल प्रतीक बाय बाय.
माझं नाव काय बाळा? लक्षात नाही राहिलं. इकडे सांगतो तुला. सावकाशी. थांब तिथे उभा. माझं नाव मिलिंद भोसले, विंझरचा आहे. आणि आपला चॅनल आहे ना, त्याचं नाव मी वाट सरू आहे. तुझा व्हिडिओ आहे ना या चॅनलवर येणार. बघतो मी पण. हां नक्की बघ, पप्पांना मी पाठवील. चालेल, चलो बाय बाय. बाय बाय.